एवढं मोठं घर आहे दोस्ताचं. कसं मागू मी तिच्याकडं? काय म्हणून मागू? माझे सारखं सारखं पैसे मागायचं, सारखं सारखं काय म्हणून तिथं राहू दे आता. जाऊन तिची गाठ घेऊन येतो. काय रे विठ्ठला, अरे तू इथं का थांबलायस? चल आत बेत्तान. अरे खाली का बसलायस? उठ उठ उठ, इथं वर बस. रानात गेलो होतो. जाता जाता तुझी गाठ घ्यावं मग कपडे मळलेले आहेत. गाडीला सगळं चिकूल लागेल. मी हाय इथंच बरं. सुनबाई, माझा दोस्त विठ्ठल आलाय, त्यांना चहा पाण्याचं काहीतरी बघा. मग विठ्ठल, काय चाललंय तुझं आता? बरं आहे ना व? बरंच म्हणायचं. पोरग दारू सोडायला तयार नाही. काय करायचं? नातू एवढी एवढी आहेत. सुनबाई आपलं कुठं तर कामाला जाते. तिच्यावर घर खर्च चाललंय. अरे कशाला काळजी करतोस? मी आहे की तुला. हे काय मामांजीच्या मामांजी लय दिवसानं आलासा दोस्ताला भेटायला. होय सुनबाई, तू का आता येतो बरं. का रे विठ्ठला, लगेच निघालास? काय काम होतं ते सांगितलं नाहीस? नाही नाही रे, काय काम नव्हतं. अरे विठ्ठला, अरे तू लंगोटी यार दोस्त आहेस माझा. तू थांब इथंच, मी आलोच लगेच. हे घे पैसे, तुला जे काय आणायचं ते आण. नको रे. घे. माझ्या दोस्ता, तुका माझ्या मनातलं तूच ओळखणार रे. मैत्री इथपर्यंत टिकवता आली पाहिजे. भारत देश तर स्वतंत्र झाला, पण माझे आजोबा आणि त्यांचे दोस्त, ह्यांची दोस्ती कधीच स्वतंत्र होणार नाही. म्हणजे ह्यांची मैत्री कधीच तुटणार नाही. बरं झालं बघ, तू पैसे दिलास मला. उद्या 15 ऑगस्ट आहे. नातवांसनी कापड नाहीत, बूट नाहीत, बूट फाटल्यात. टोपकर फेडायचं रे बाबा तुका. अरे दोस्ता, मी असोपर्यंत तू कशाचीच काळजी करू नकोस. ही लास्ट पिढी असेल इथपर्यंत दोस्ती टिकायची.